मनुष्यांना कुठं ना कुठंतरी स्वतःची श्रद्धा अर्पण करून त्याला फॉलो करण्याचा किंवा त्याच्यावरती भक्ती करण्याचा स्वभाव असतो. मग कोणीतरी बॉसवर भक्ती करत असतं, कोणीतरी बायकोवर करत असतं, कोणीतरी नवऱ्यावर करत असतं, कोणीतरी देवावर करत असतं, पण एकूण कुणाला तरी फॉलो करतच असतं. न फॉलो करणारा असा कोणीही नसतो. आणि भोंदूंचा फायदा तिथेच आहे. त्या भाबडेपणाची श्रद्धा ते मिसयूज करतात. म्हणजे काहीही खोटं सांगितलं जातं. आता त्याचं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आता हे सगळ्यात मोठा याच्यातला हे काय, तर देव माझ्याशी, अमुक स्वामी माझ्याशी बोलतात किंवा अमुक महाराज माझ्या थ्रू लोकांना मार्गदर्शन करतात. हे 100% खोटं आहे. मी अगदी हे मोठं स्टेटमेंट करतोय, पण ते 100% एक उदाहरण घेतलं सगळं खरं नाही. याचं कारण असं, तर माझ्याशी स्वामी महाराज, माझ्याशी गजानन महाराज, माझ्याशी शंकर महाराज, माझ्याशी साईबाबा, माझ्याशी महाअवतार बाबाजी, मी मुद्दामून ही 5-6 नावं घेतली कारण ही ट्रेंडिंग आहेत सध्या. यांच्यापैकीच कोणाशी तरी कोणीतरी बोलत असतं बरं का. म्हणजे ह्या सगळ्या 5-6 महात्म्यांना दुसरं काही काम नाहीये. या प्रत्येक गल्लीतल्या एकेकाशी तास-तासभर गप्पा मारणं एवढंच काम आहे त्यांचं. अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली. एकही यातला माणूस खरा नाही. आणि असं जर असेल तर त्यांनी कुणी आपल्याला पुरावा दाखवा की हो माझ्याशी खरं बोलतायत म्हणून सांगावं. कोणी सांगू नाही शकत. आम्ही बाजारात गेलो किंवा एखादा कपडा घ्यायला गेलो तर आम्ही किती वेळा त्याची चिकित्सा करतो. साधी कोथिंबीर भाजी बिजी घ्यायची झाली तर आम्ही किती वेळा ती गोष्ट तपासून बघतो. पण इथे का विश्वास ठेवतो? जिथे असं वाटेल ना तिथे एक कानाखाली ठेवून द्यावी. काय तुझे कुठले स्वामी महाराज तुझ्याशी बोलतात सांग बरं, आता मी तुझ्या कानाखाली ठेवून देतो. अरे त्याच्यापाशी नाहीच कुठले स्वामी महाराज.